प्रेज लॉर्ड, हालेलुया। ही वेळ आपण या संदेशाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत। आपल्यामध्ये काही बंधू आणि भगिनी असतील, त्यांनी आज देवाच्या वचनावरती बोलण्यासाठी त्यांना तयारी केलेली आहे। प्रभूनं त्यांच्या वचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोलत आहे आणि त्यांना ओझ आहे आणि ते वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांशी बोलतील। आणि मी प्रथमतः विनंती करतो, आपल्यामध्ये बंधू उत्कर्ष दिवार आहे, ते आपल्यासाठी पहिला शब्द घेऊन येत आहेत। हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना ठाऊक नाही। त्या वचनावरती आपल्याशी वचनावरती बोलण्यासाठी बंधू पुढे येतील। प्रेज लॉर्ड, प्रभूला धन्यवाद देतो। या ठिकाणी येऊन बोलणे म्हणजे खरोखरी देवाची स्तुती असो, आणि या जागेसारखं पवित्र कुठलं जगात स्थान नाही ज्या ठिकाणी देव परमेश्वराने मला बोलायला संधी दिली। प्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो आणि आपण एक प्रार्थना करू या वचनाबद्दल। सर्वांनी डोळे मिळाले। धन्यवाद स्वर्ग पिता परमेश्वरा, तुझे आभार, तुझे उपकार या सुंदर वेळेबद्दल पिता परमेश्वरा। आम्हा सर्व बहीण भावनात एकत्र केलं तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा। आता जे काही वचन माझ्या मुखात येणार पिता परमेश्वरा, तर मी न बोलता पिता परमेश्वरा माझ्याद्वारा तू बोल पवित्र आत्मा। माझ्याकडून पिता परमेश्वरा जे काही संदेश येणार आहे बाप्पा, तो माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेने होते पिता परमेश्वर। तू माझा ताबा घे, तू मला चालव पिता परमेश्वरा। ही जागा ऐकली सर्व काही तुझ्या पवित्र रक्ताखाली घे, धुवून शुद्ध आणि पवित्र कर बाप्पा। या 7 वचनाचे बाप्पा जे काही शब्द आहेत, जे काही बंधू भगिनी हे आज वचन सांगणार बाप्पा, तर त्या वचनाबरोबर विरुद्ध जे काही सैतानाचं कारस्थान आहे ते रद्द करतो, मी शापित करतो येशूच्या नावामध्ये। तो आम्हा सर्वांचा ताबा घे बाप्पा, तो आम्हाला चाल। येशूच्या नावात प्रार्थना विनंती करतो बाप्पा, म्हणतोय आमेन। येशू बाप्पाला जेव्हा वेदस्तंभावर खेळण्यात आले तेव्हा येशू बाप्पाने पहिला उद्गार काढला। लूक 23:34 मध्ये असं लिहिलंय, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, ते काय करतात हे त्यांना समजत नाही। येशू बाप्पाला क्रूसावरती जेव्हा मारण्यात आलं तेव्हा येशू बाप्पाची आपणच त्याची थट्टा केली, त्याची मस्करी केली, त्याला देवाच्या नावात आपण त्याला शिवीगाळ केली। परंतु त्यानं क्षमा करणं म्हणजे खरोखर ही मोठी गोष्ट आहे। आणि क्षमा तोच करू शकतो ज्याचं तुमच्यावर माझ्यावर प्रेम आहे, ज्याचं प्रेम आहे तोच क्षमा करू शकतो। आणि येशू ख्रिस्तानी तुम्ही आणि मी जन्माच्या अगोदरच आपल्यावर प्रीती केली, कारण परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र यासाठी दिला की त्याने आपल्यावर प्रीती करावी, आपला नाश होऊ नये। तर या क्रूसावरची मरण जो सोसतो ते खरोखर दयाळू प्रेमळ आहे। आपण पण तसंच वागायला पाहिजे। आपल्या जन्म प्रीती होणार नाही, कारण आपला जन्म हा पापात आहे। परंतु प्रभू येशू जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण आपल्याला ते शक्य आहे का मी प्रीती करणं। ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले तेव्हा तो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता पेत्र, तो त्याच्यावर 24 तास राहत होता, त्यावर खातीत होता। आणि जेव्हा आपल्यातच एक आपल्याला मरणासाठी धरून देतो तेव्हा ज्या वेदना येशू बाप्पाने सोसल्या त्या आपण सोसू शकत नाही, कारण की आपण आपला जन्म पापात आहे। आपण एखाद्याने आपल्याला जर चुकीचं बोलला तरी आपण थडकीने उठतो, त्याला बघतोच तुला असं डायरेक्ट म्हणतो आपण त्याला। पण येशू बाप्पाने प्रेम त्याचं एवढं होतं की त्याला क्षमा विना काहीच नाही। ज्याच्या अंतकरणात प्रीती आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलं स्वर्गपिताने, त्या परमेश्वराचा पुत्र म्हणजे प्रभू येशू आहे। प्रभू येशू हा प्रीतीचा आणि शांतीचा प्रतीक आहे। येशू बाप्पाने तुम्हाला प्रीती केली कारण त्याचा जन्मच प्रीतीमध्ये होता। येशू बाप्पाची दया ही सनातन आहे। येशू बाप्पा ज्यावेळेस येशू बाप्पाला कोडे मारण्यात आले तेव्हा त्या 39 फटकेची कल्पना आपण करू शकत नाही, कारण आपल्याला ते फटकेच माहित नाहीत कसे असतात ते। आपण फक्त बायबल वाचतो, ज्या फटके मारले त्या चापकाला जे खिळे होते
एक चाबूक मारला तर त्या चाबकाच्या खेळावर आपल्या अंगाचे, त्या येशूच्या अंगाचे मांस त्या खेळावर येत होते. आणि अशा फटके मारणाऱ्या व्यक्तीला प्रभू येशूने क्षमा केलं, कारण ते खरोखर कृपाळू दयाळू. प्रभू येशूने आपल्या छातीमध्ये भला घुसकून घेतला, कारण की त्याने मौल्यवान रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलं, कारण तुम्हाला आणि मला कुठल्या प्रकारची वेदना होऊ नये, आपण पापात जीवन जगू नये. बाबा, ज्याने भला भोसकला त्याला प्रभू येशूने क्षमा केली, कारण ते भला भोसणे म्हणजे मरण एक प्रकारचं. ज्या प्रकारे प्रभू येशूने काटेरी मुकुट आपल्या डोक्यावर घातला, काटेरी मुकुट डोक्यावर घातला, कारण की तुम्हाला जीवनाचं मुकुट मिळावं म्हणून त्याने आपल्या डोक्यावर काटेरी मुकुट घातला. त्या व्यक्तीला त्याने क्षमा केली. आणि प्रभू येशूला क्रूसावरती टांगण्यात आले, त्याच्या हातापायात खेळ ठोकण्यात आले. आपल्याला सुई टोचली तर आपल्याला कळत नाही की आपण काय करावं काय नाही, एवढा त्रास होतो. आणि त्याच्या हातामध्ये जे जुन्या प्रकारची खेळे होते त्याची आपण कल्पना करू शकत नाही, ते खेळे त्याच्या हातात आणि पायात ठोकण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर त्या बाप्पापाशी विनंती करतो, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. म्हणजे ह्याला खरोखर प्रेमळ अंतःकरण पाहिजे. आणि हे प्रेमळ अंतःकरण फक्त प्रभू येशू पाशी आहे, कारण स्वर्गीय पित्याने त्याला हे शोषण्यासाठी धरतीवर पाठवलं. कारण आपली लायकी नसताना आपल्याला त्यानं या जगामध्ये निर्माण केलं आणि त्याच्या परमेश्वराच्या सांगण्यासारखं आपल्याला बनवलं. कारण आपली ती लायकी पण नाही, पात्रता पण नाही की आपण त्याच्याविषयी काही बोलू शकतो. आपण ज्या मार्गाने बाप्पा आपण परमेश्वराकडे जातो, आपण तो मार्ग खरोखर खडतळ आहे. आज परिस्थिती एवढी बिकट आहे की इथं पुढच्या रिकाम्या आहेत, कारण की आपण निवडलेलो आहे. जे निवडलेले नाही ते बाहेर आहे, आणि जे परमेश्वराने निवडले त्याच इथं उपस्थित आहेत, ते देवाचं वचन ऐकतात. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. परमेश्वराने जसे वचन का त्याच्या मुखातून निघाले की हे बाप्पा क्षमा कर, तसंच एक वाक्य एका सेवकाच्या मुखातून निघालं, ते म्हणजे स्तोपमान. त्याला दगडमार करत असताना त्याने अशीच प्रभूची धाव करत म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, यांचे पाप त्यांच्याकडे मोजू नको. कारण स्टेफन पण दयाळू आणि प्रेमळ होता. एखाद्याच्या जीवनामध्ये जर आपण एखाद्याला रागात बोललो तर त्याचं स्वाभाविक आपला पापा जन्माच्या आपण रागीत बोलतो, हे करतो. पण ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला स्वीकारले, त्याच्या अंतःकरणामध्ये कधीही पाप आणि कुणाबद्दल क्षमा ही निर्माण व्हायला पाहिजे, क्षमा निर्माण व्हायला पाहिजे. आपण जर एकमेकाला क्षमा करत नाही, कुठला तुम्हाला अभिषेक होणार आहे? अभिषेक होणार नाही. तुम्ही एकमेकावर प्रीती करा, प्रीती केल्यानंतरच तुम्ही एकमेकाला क्षमा करू शकता, नाहीतर तुम्ही क्षमा करू शकत नाही. तुमच्या अंतःकरणात प्रीती नाहीये, एकमेकाबद्दल क्षमा नाही, तर तुम्हाला कुठला अभिषेक होणार आहे? या ठिकाणी बोलताना तुम्हाला तुमच्या अंतःकरणातला पाप बाजूला ठेवूनच इथे उभं करायला लागतं. पास्टर सिस्टर जेव्हा एखाद्या बोलतात, वचन सांगतात, तेव्हा त्यांनाच माहित असतं की आपण कोणाला किती क्षमा केले आणि काय केले. तिथं कोण बोलू शकत नाही. इथं कोण हे तर तुम्ही 10 लोकांनी ते माईकवरून बोलू शकता तिथं, पण या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. परमेश्वर इथं बसले, ते वचन ऐकतोय. ते तुम्हीच्या अंतःकरणात ज्या कोणावर मी 4 दिवस देवाबद्दल क्षमा मागतोय की माझ्यावर कुणावर चुकलंय का, मी कुणाची मन अंतकरून दुखवलंय का, तेव्हा हे परमेश्वराचं वचन मला सांगता येते. आता तुम्ही एकामेकाला क्षमा केला विना तुम्ही देवाचे शब्द बोलू शकत नाही तुम्ही. म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या की आपण या प्रीतीमध्ये निवडलेले लोक आहेत, त्याच्यावर आपण एकंदरात राहतोय, सांगण्यात वाढतोय. धन्यवाद असतो देवाला. तुम्ही जसे जीवन जगला तसेच तुमचा शेवट होईल. आपले दोष करणारा त्रास देऊ नका, दुःख देणाऱ्याला आशीर्वाद द्या. सैतानाद्वारा फसवले गेलेले बरेचसे लोक आहेत ज्यांना आपल्याला दुःख देतात, पण त्यांना क्षमा करा, कारण त्यांना सैतानाने फसवलंय. जे परमेश्वराला व्यक्ती स्वीकारतो त्याला छळ होणे अटळ आहे, आणि जे छळ करतात, जे परमेश्वरात नाहीत, त्याचा सैतान उपयोग करतो. ज्या लोकांना सैतानाने जगडले तेच लोक आपल्याला त्रास देतात. नाहीतर आपली ज्या लोकांनी आपल्याला स्वीकारले ते आपल्याला त्रास देते, आपल्या एकमेकाशी प्रीतीनं वाटतात. आपण काय 120 जणांचं उदाहरण देतो की त्यांना पवित्र आत्म्यानं भरलं. 120 जणांना पवित्र आत्म्यानं का भरलं? ते एकमेकावर प्रेम करत होते, ते एकमेकाचे अपराध क्षमा करत होते, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्यावर आला. तुम्ही तुमच्या अंतःकरणात जर कपट असेल तर तुमच्याकडे अभिषेक येणार नाही. तुम्हाला कुठलंही शिक्षण तुमच्या पुढे व्यर्थ आहे. तुमच्या पुढे तुम्ही देवावर प्रीती करायला शिका. देवावर प्रीती केली तर तुम्ही एकमेकाला क्षमा कराल, नाहीतर तुम्हाला कुणाबद्दल क्षमेचा काय वाटणारच नाही तुम्हाला. म्हणून तो परमेश्वरावर प्रीती करा. वधस्तंभाचा उद्देश म्हणजे क्षमा आहे. वधस्तंभ म्हणजे
परमेश्वराची क्षमा आहे. विधस्तंभ म्हणजे परमेश्वराची क्षमा आहे आणि नंतर आडवा जे स्तंभ आहे ते एकमेकाला क्षमा आहे. विधस्तंभाचा उद्देशच असा आहे की क्षमा आहे. क्षमा वाचून तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून देवाला धन्यवाद करा की पुन्हा एकदा तुम्हाला क्षमा एकमेकाशी करण्याची परमेश्वराने संधी दिली आहे. हा शेवटचा काळ चालू आहे. माणसाला अचानक काय बनवू शकतं जर तुम्ही एकामेकाचं अंतःकरणामध्ये जर पाप ठेवलं आणि एकामेकाचं जर क्षमा नाही केली तर तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणं कठीण आहे. तुम्ही कितीही वचन वाचा, कितीही प्रार्थना करा, तर तुमच्या अंतःकरणात क्षमा नसेल तर परमेश्वर शेवटच्या काळी म्हणाल, बाळा तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. मग आतापासून तयारी करा. हो चुकले, आपण चुकणारच, कारण आपलं जन्मच पापात आहे. आपल्या आई वडिलांनीच पाप केलं, आपल्या पंजोबा यांनी पाप केलं म्हणून आपण पापात आहे. पण आपल्याला कळलंय आता या तुमच्या माझ्या पापासाठी प्रभू येशूने कसं आपले प्राण दिले बाबा, हे आपल्याला माहिती आहे. आपण रोज पवित्रशास्त्र वाचतो, तर त्या उद्देशानेच आपण एकमेकाला क्षमा करा. कारण आपल्याला वचन माहिती आहे. ज्या लोकांना वचन माहित नाही त्यांच्याकडून क्षमेची अपेक्षा आपण करूच शकत नाही. पण आपल्याला वचन माहिती आहे, पवित्रशास्त्र माहिती आहे, येशू बाप्पा माहिती आहे, म्हणून आपलं अंतःकरण क्षमेचं व्हायलाच पाहिजे. नाही तर तुमचा अर्थ काय उपयोग नाही. मी गेले कित्येक दिवस विचार करतोय की मला आता 14 वर्ष झालं, मी देवापाशी कुठं पाहिजे. माझी मंडळी पाहिजे 50-60 आता, पण मी देवापाशी नाही, कारण मला क्षमेचं अंतःकरण नाही. मी येशूला एवढी लाईटली घेतले नाही, तर मी आता कशाला चर्चमध्ये आला असतो. माझी स्वतःचीच प्रगती एवढी व्हायला पाहिजे होती की मी 14 वर्ष देवात आहे. आणि इथं आल्या मला खरं सांगतो, देवाला खूप धन्यवाद असतो. मी इथं आल्यापासून देवामध्ये माझी प्रगती आहे आणि मी प्रत्येक ब्रदरला आणि ह्यांना जवळून ओळखतो. त्यांच्यात जे काही चांगलं आहे ते मी निवडून घेतो. मला माहिती आहे परमेश्वराने मला इथं का आणलंय आणि प्रत्येकामध्ये काय ना काय चांगला गुण आहे. फक्त तुम्ही ते गुण हुडका आणि प्रत्येकाला तो असा देव तसा ते तसंच राहणार. पण तुम्ही त्यातला चांगला गुण घ्या, तो देव तुमचा उपयोगी करणार तुम्हाला. प्रेज लॉर्ड. खरोखर देव चांगला आहे. देवाला तुम्ही ओळखलं नाही अजून आपण काय देवाला ओळखलं नाही. देव तुमचा एवढा उपयोग करून घेणार आहे की तुम्ही कल्पनेच्या बाहेर तुमचा. पण तुम्ही देवावर भरोसा ठेवा. देवाची जी आज्ञा आहे ते तुम्ही आज्ञा पाळा. कोण कसं आहे, काय कसं आहे त्याकडे बघत बसू नका. तुम्ही एकामेकावर प्रेम करा. तुम्हाला देवाची पहिली आज्ञा काय आहे की माझ्यावर प्रेम करा, नंतर एकामेकावर प्रेम करा. त्याप्रमाणे तुम्ही चालला तर तुम्ही कल्पना करू शकत नाही की तुम्ही कुठून कुठं जाल. पण ते देवाची आज्ञा आहे की तुम्ही एकामेकाला क्षमा करा. क्षमाविना काहीच नाही. हे परमेश्वराचं स्थान पवित्र आहे. रात्री मी वाचत होतो आणि आराधना त्रास देत होते. मी त्याला गप गप म्हणत होतो, पण काय मी तर वाचतोय क्षमा करा बाप्पा. मी तर आघात कसं बोलू. 4 दिवस मला टेन्शन होतं की त्यांनी वचन दिले पहिलं आणि हे वचन एवढं अवघड आहे की मी भाडे घेताना रिक्षाचा पण विचार करतो मी काय वाईट बोलू नको. मला तर वचन सांगायचे की बाबा क्षमा करणं. मी जर क्षमेत नाही वागलो तर मी काय सांगणार आहे इथं. मग थोडंसं मी त्याला रागवलं. संध्याकाळी 11 वाजता मी हॉटेलमध्ये बायकून सोडलं. पण मग त्यासाठी मी असं आणलं, तिला दिलं खायला. म्हटलं मी जर रागावलं तर माझ्या मुखातून परमेश्वर वचन काढणारच नाही. देवाला धन्यवाद असो की तो राग, ती क्षमा या 4-5 दिवसामध्ये मला त्यानं म्हणजे क्षमेसाठीच त्याने मला जन्माला घातले की बाबा ते परमेश्वर माझा कुठं उपयोग करून घेणार. तुम्हाला देव उपस्थित आहे, तो ऐकतो. देव माझा उपयोग करून घेणार आहे का जसा माझा उपयोग तुमचा उपयोग करून घेणार. देवाला धन्यवाद देत असता. देवाला आपण एक मला जास्ती बोलता येत नाही कारण हे एवढं पवित्र स्थान आहे आणि एवढं गडबड होती इथं. ह्याच्यासाठी लई नम्र व्हायला लागतं इथं येण्यासाठी. आणि नम्रतेशिवाय इथं काय होणार नाही. कारण त्यांचे 5-6 तास प्रार्थना असतील, आपली 10-15 मिनिटं प्रार्थना असतील. एवढं इथं पवित्रपणे बोलणं ही जोक नाही. मी बाहेर 1.5 लाख माणसं बोलू शकतो कारण तिथं काय पण बोलायचं, इथं चालत नाही तसं. देवाला धन्यवाद असतो. योहान 1 पेत्र 1:9 आपण वाचूया. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनंतापासून शुद्ध करेल. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचे वचन आहे त्या त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याशी बोलतो की तुम्ही एकामेकाला क्षमा करा. क्षमा तुम्ही केली नाही तर तुम्हाला पवित्रशास्त्र वाचता येणार नाही. एकामेकाशी तुम्ही प्रेमानं वागू शकत नाही. माझ्या कुटुंबामध्ये अशी अवस्था आहे, मी पहिल्यापासून माझ्या भावाशी, माझ्या आईशी, म्हणजे कोणाशीच मी असं रागात बोलत नाही. देवाचे एक मला गिफ्ट आहे, मी कधी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. माझ्याबद्दल बरेच काय काय केलं ते माझ्या पत्नीला आणि देवाला माहिती आहे, पण मी कधीच त्यांच्या विरुद्ध बोलत नाही. देवाला धन्यवाद असो. माझी आणि आता माझी परिस्थिती अशी आहे की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. कारण मी माझी पत्नी आम्ही स्वर्गात जाऊ, त्यांचं कसं होईल.
पण मी देवापाशी कायम प्रार्थना करत असतो की देव बाप्पा त्यांचा आत्म्याचा नाश होऊन नको, कारण ते माझ्यावर असतील. आता पण मी त्यांना एवढं सांगतो, त्या सर्वांना माहिती आहे मी घरामध्ये आठव आहे, ते सर्वांना माहिती आहे की मी येशू ख्रिस्ताला जातो, येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, परंतु त्यांनी पाठ फिरवले. पण माझी त्यांच्यासाठी रोज निगडीत असते, परमेश्वरा त्यांचा आत्म्याचा नाश होऊन देऊ नको. कारण ही प्रार्थना माझ्या मुखात काय येते, कारण की मी परमेश्वराला जाणले, परमेश्वर माझा उपयोग करून घेतोय की बाबा तू, नाहीतर माझी लायकी नाही ती उभं राहायची. माझं जीवन जर बघितलं आधी तर इथलं लोक नाव ठेवून गेली माझं जीवन काय आहे. काय माझं जीवन माझ्या पत्नीला माहिती आहे, आईला माहिती आहे. मी खूप इच्छित होतो, पण परमेश्वर दया असो की मी इथं आहे, देवाला धन्यवाद असो. मी 2005 मध्ये मी दोन महिने जेलमध्ये होतो. त्या साहेबांनी मला, समीर शेखनं मला पकडलं होतं खोट्या केसमध्ये. तर मी त्या केसमध्ये आतमध्ये होतो आणि मला एक आठवडा काय कळलं नाही. गुड फ्रायडे दिवस होता, मला गुड फ्रायडे जेलमध्ये चर्चमध्ये सोडण्यात आलंय. मी चर्च अटेंड केलं, मला भविष्यात मिळालं. आणि तेव्हापासून मी परमेश्वरापाशी, ज्या साहेबांनी मला पकडलंय गुड फ्रायडेला, मला क्षमेचं अंतकरण त्या ठिकाणी मला कळलं जेलमध्ये की काय असतं. मी त्या दिवसापासून ज्यांनी मला पकडलं, खोटी केस टाकली, त्यांच्या परिवारासाठी आतापर्यंत मी क्षमा मागतो देवापाशी की त्यांना क्षमा कर बाप्पा, कारण ते चुकले बाप्पा, त्यांचा आत्म्याचा नाश होऊन देऊ नको. आणि माझं जेलमध्ये जाणं हे देवाची योजना होती, कारण जवळजवळ 30-35 लोकांपासून मी कारणाची प्रार्थना करून घेतली. आणि हे आमचं कायम चालू होतं. एक स्वप्नील भरे माझे मित्र आहेत, त्यांचं माझं चाललं होतं की आम्ही जेलमध्ये जावं आणि लोकांसाठी प्रार्थना करावं, पण ती मीरा करून आम्हाला परवानगीच देत नव्हती. मग परमेश्वराने माझं गाणं ऐकलं, ते म्हणला तू बाहेर जाऊ नकोस, तुला मी आतच देतो. आणि मला 2 महिने परमेश्वराने आत नेलं, चांगली स्वार्था माझ्याकडून करून घेतली. देवाला धन्यवाद असतो, देवाला स्तुती असो, देवाला मान सन्मान असो. बरेच वचन लिहिले तर पण मला ते व्यवस्थित सांगता येत नाही, पण या वचनाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आपण एकामेकावर प्रीती करो, एकामेकाला क्षमा करो. आपली वाढ होणार आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये, आणि आपलं खरोखर हे चर्च या जिल्ह्यासाठी आदर्श होणार आहे तुमच्या माझ्यामुळे. परमेश्वराला धन्यवाद असो. या वचनाबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देतो. जय मसीह. प्रेज गॉड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. खूप छान. त्यांना क्षमेच्या ज्या विचारावरती किंवा प्रभूने ज्या मुखामधून शब्द काढले त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे त्यांना स्पष्टीकरण आपल्याला दिलेले आहे. देवाच्या वचनाने बोलले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबलचं वचन असं सांगतं की पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे, म्हणून तुम्ही काय करा, प्रार्थना करा. कामकरी तयार होते. हालेलुया. प्रभूचा धन्यवाद या सर्व गोष्टी. पुढचा शब्द आहे, मी तुला खचित सांगतो, तू आजच. या शब्दाच्या पूर्वी एक सोलो सॉन्ग होईल आणि मी विनंती करतो सिस्टरांना की ते पुढे येतील आणि गीत गातील. कारण भावे हमसे मनुनी ख्रिस्ता तू या जगी आला तू सुवेळी आमच्या पापाची शिक्षा भोगूनी आमच्या पापाची शिक्षा भोगूनी सुलावरी तू गेला आम्हा पाप्यांसाठी तारण भावे आमचे मनुनी ख्रिस्ता तू या जगी आला तू सुवेळी कोण असे
हालेलुया. खूप छान गीत. बायबलचं वचन असं सांगतं की मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आम्ही बहकून गेलो होतो, पण सुबेनी ख्रिस्त या जगी आला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या पुढचा शब्द आहे की मी तुला खचित सांगतो की तू आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील. या शब्दावरती वचनावरती बोलण्यामध्ये आपल्यामध्ये ब्रदर स्वप्नेला आहे, ते पुढे येतील. मी त्यांना विनंती करतो की पुढे येऊन ते देवाच्या वचनातून बोलतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आपण जे दुसरं जे देवाने येशू ख्रिस्ताने जे दुसरा शब्द बोलला तो म्हणजे लूक 23 आणि 43, त्यामध्ये आपण जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर आपण मैदान सर्वांचा नाव बोलण्यासाठी शब्द करून देऊ. प्रभूजी सर्व शब्द तुझ्या गौरवासाठी बोलणारा मी नाही, पवित्र आत्मा तूच. संपूर्ण नाव तुझ्या हाताने माझे शब्द माझं बोलणं वागणं तुमच्या हाताने बसताना ताबा घेऊन प्रभूजी जे वचन प्रभूजी देवा तू सांगणार असते प्रभू त्यांना स्वीकारण्यासाठी मदत करतो. सावरच्या द्वारे बाप्पा तू सांगू बोलतो. धन्यवाद बाप्पा. येशूच्या नावात आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. झोपलेले म्हणतील हालेलुया. अजून झोपले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांच्या हात दाखवा. हालेलुया. या आपण सर्वजण वचन वाचूया. लूक याचा 23वा अध्याय आणि 43वा वचन. कोण वाचन वाचेल? उसने उससे कहा, मैं तुझसे सच कहता हूँ कि आज ही तू मेरे साथ स्वर्गलोक में होगा. प्रेज लॉर्ड. मराठीतून कोण वाचेल? मराठीमध्ये. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त असं कुणाला म्हणाला माहिती तुम्हाला? चोराला. प्रेज लॉर्ड. चोर म्हणजे एकदम चांगला व्यक्ती असतो, बरोबर. चोरांचे खूप सारे प्रकार आहेत, कारण ज्या एरियामधून मी येतो तिथे खूप सारे चोर आहेत. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे चोरांना म्हणजे चोर काय काय करतो माहिती तुम्हाला? पहिला प्लॅन करतो, सगळीकडे फिरतो आणि त्याला माहित असतं कुठं चोरी करायची, काय करायचं असतं, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताची ओळख चोराला होती का? काय तुम्हाला होती का? चोराला होती. प्रेज लॉर्ड. होती. कारण का चोर सर्व ठिकाणी फिरतो, बरोबर. सर्व ठिकाणी प्लॅनिंग करतो, सर्व ठिकाणी त्याची ओळख असते. आणि चोराला माहित होतं येशू ख्रिस्त कोण आहे. त्याला माहित होतं की येशू ख्रिस्ताने कोणते कोणते चमत्कार केले, येशू ख्रिस्ताने काय काय झाले, काय नाही, सगळं कोणाला माहित होतं? चोराला माहित होतं. आणि ज्या वेळेस क्रुसावर त्या 2 चोरांना टांगलं गेलं, बरोबर. त्यावेळेस येशू त्यांना काय म्हणाला? त्याचा दुसरा चोर काय म्हणाला? दुसरा काय म्हणाला की तू जर देवाचा पुत्र असेल तर मला पण वाचव आणि म्हणजे स्वतः पण वाच आणि मला पण वाचव, म्हणजे आम्हाला खाली, बरोबर. पण दुसरा चोर काय म्हणाला? प्रेज लॉर्ड. हालेलुया. जेव्हा पण बघा येशू म्हणजे देव आपल्यासोबत ज्या रीतीने आपल्यासोबत बोलतो, तेव्हा आपण काय करतो? आपले जी इंद्रिय, आपले ज्ञान इंद्रिय, आपण त्याद्वारे ते काय करतो? व्हेरीफाय करतो. म्हणजे येशू जर आता मला म्हणाला की मी तुला स्वर्गामध्ये घेणार आहे या क्षणाला, तर आपण विचार काय करणार आहे? आपण विचार काय करणार की असं कसं काय होऊ शकतं? मग मी काय बोलणार? तर मग माझं म्हणजे कसं मग आपण काय करणार? पहिल्यांदा व्हेरीफाय करतो, बरोबर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 आपण काय करतो? व्हेरीफाय करतो, बरोबर. पण देवाचं वचन सांगतं ते सर्व व्हेरिफिकेशनच्या वर आपल्याला वचनावर ठेवून काय करायचंय? त्याच्यावर विश्वास ठेवायचा. प्रेज लॉर्ड. बरोबर. आपण विश्वास ठेवताना होतं काय? तर आपण जेव्हा पण आपण कुठलं वचन ऐकतो, नाहीतर आपण कुठला चमत्कार ऐकतो, आता मी तुम्हाला इथून हजारो सारे चमत्कार सांगू शकतो. येशूने हे केलं, येशूने ते केलं, बरोबर. नाहीतर देवाने माझ्याद्वारे हे केलं, पास्टरांद्वारे हे केलं, बरोबर. मी तुम्हाला हे सर्व सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार, बरोबर. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाणार, इकडं तिकडं तुम्ही जाणार, तेव्हा तुम्ही विश्वास काय करणार? तो निघून जातो, बरोबर. पण देवाचं वचन काय सांगतं? विश्वास म्हणजे काय? विश्वास आपण कशाद्वारे ठेवू शकतो? तर वचनाद्वारे. देवाचं वचन सांगतं की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, बरोबर. सत्य म्हणजे काय? येशू ख्रिस्त. कारण देवाचं वचन काय सांगते? तर आपण काय पूर्ण म्हटलंय? मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे? मीच आहे. येशू ख्रिस्त स्वतः कोण आहे? सत्य आहे. जेव्हा तुम्हाला सत्य समजेल, म्हणजे जेव्हा तुम्हाला येशू ख्रिस्त समजेल, तेव्हा तुम्हाला काय म्हणा? तुम्ही बंधनमुक्त व्हा. त्याच प्रकारे बघा बायबलमध्ये किती चोर होते तुम्हाला माहिती?
बायबलमध्ये ज्यांनी पण चोरी केली त्यांना काय मिळाले? शासन मिळाले, त्यांना शिक्षा मिळाली. प्रेज द लॉर्ड. बरोबर. बायबलमध्ये कोणी कोणी चोरी केली तुम्ही माहिती मला? सगळ्यात पहिली आखाने काय केलं? चोरी केली. त्यानंतर कोणी केली? राहेल मध्ये कोण? याकोबाची बायको. त्यानंतर कोणी? अनन्या सफिया. बरोबर. ज्यांनी पण चोरी केली त्यांना बायबलमध्ये त्यांना काय मिळालं? त्याचं प्रतिफळ शिक्षा नाहीतर शासन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना काय मिळाले? शासन मिळाले. पण ज्या वेळेस येशूच्या शेजारी जेव्हा क्रूस खांबावर तो चोर होता त्याला त्याचं प्रतिफळ काय मिळालं? तुम्हाला माहिती आहे तो चोर ना खूप मोठा चोर होता. जेव्हा त्यांनी शेवटची चोरी केली त्या चोरीमध्ये त्याला पकडले गेले. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या चोऱ्या केल्या असतील, खूप सारं प्लॅनिंग केलं असतील. बरोबर. पण जेव्हा त्यांनी शेवटची चोरी केली तेव्हा तो पकडला गेला आणि त्याला शिक्षा म्हणून काय केलं? क्रूसामध्ये त्याला काय केलं? लावलं गेलं. बरोबर. त्याला टांगलं गेलं आणि त्याची शिक्षा काय होती? मरण होती. पण बघा आपल्याकडे एक सत्संग विवेक बुद्धी असते माहिती मला. देवाने आपल्याला सत्संग विवेक बुद्धी दिली आहे. ज्या वेळेस आपल्याला देव म्हणजे आपल्याला देवाने काय केलं? सगळं स्वातंत्र्य दिले. आपल्याला काय दिलं त्यांनी? स्वातंत्र्य. म्हणजे देवाने जर आपल्याला कुठली गोष्ट सांगितलं तर मला जर सांगितलं देवाने की तू जा आणि कुठेतरी जाऊन प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी जर माझ्या सत्संग विवेक बुद्धीने जर विचार केला तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे विचार येणार आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. त्याच्यामध्ये काय तर मी प्रार्थना जाणार आणि प्रार्थना करणार. दुसरा विचार म्हणजे काय? तिथे जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या चोराला काय होतं? चोराच्या सत्संग विवेक बुद्धीमध्ये त्यांनी काय केलं की विश्वास ठेवला की तो आपला जो शेजार आहे तो आपल्याला काय करणार आहे? स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश व्हर्जन मध्ये बायबल मध्ये ते वचन जे लिहिलंय त्याला स्वर्ग सुखलोक, मराठीमध्ये काय लिहिलं? सुखलोक. बरोबर. इंग्लिश मध्ये पॅराडाइज लिहिलंय. पॅराडाइजचा अर्थ काय? गार्डन. गार्डन नाहीतर बाग. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 7व्या वचनानंतर बघा बागेविषयी आपल्याला देवाने सांगितले. कुठलं फळ होतं ते? आता म्हणजे खाल्लं आणि हवेने खाल्लं ते फळ कोणतं? बरं वाईटचं फळ. बरोबर. पण जे जीवनाचं फळ होतं ते तिथं खाल्लेलं दाखवलं कोणी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते जर तुम्ही बघितलं प्रकटीकरण दुसरा अध्याय आणि 7वं वचन त्याच्यामध्ये काय लिहिलंय तुम्ही वाचू शकता? दुसरा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. आता म्हणजे काय म्हणतो? ज्याला दान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेचे जीवनाचे झाड आहे त्याच्यावरचे फळ मी खावयास देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्पत्तीमध्ये काय होतं? बाग होती. आणि नंतर प्रकटीकरणामध्ये शेवट काय आलं? बाग होती. जेव्हा येशू त्या चोरांना म्हणाला की मी तुझ्यासोबत कुठं आपण कुठं असाल? दोघंजण सुख लोकांमध्ये असेल. म्हणजे आपण कुठं असणार? बागेमध्ये असणार आहे. बरोबर. आणि बागेमधलं जे जीवनाचं फळ आहे ते काय? हालेलुया. कधी कधी होतं काय आपण कुठल्या गोष्टीवर विश्वास आपला राहत नाही कारण का वचन आपल्यामध्ये ते करतात. देवाचं वचन सांगतं की सैतान येतो त्याचं वचन काय करतो? चोरून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आपण कुठल्या वस्तूवर कुठल्या म्हणजे गोष्टीवर कुठल्या व्यक्तीवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपला विश्वास डळमळून नाही त्यासाठी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला इथं उभा राहून खूप सारी वचनं, खूप सारा संदेश आणि खूप सारे तुम्हाला चमत्कार मी सांगतो. बरोबर. त्याच्यावर आपण विश्वास ठेवणार. पण ज्यावेळेस आपण इथून बाहेर जातो आणि जेव्हा आपल्याला कुठली परिस्थिती बिघडली होती जेव्हा आपण निराश होतो तेव्हा होतं काय? तर तो विश्वास राहतो का? विश्वास राहत नाही कारण का वचन आपल्यामध्ये राहत नाही. मी खूप लोकांना बघितलं की चर्चमध्ये येतात, विश्वास ठेवतात, बाहेर जातात, जेव्हा गेटच्या बाहेर जातात तेव्हा त्यांच्यामध्ये असा एक निराशा तयार होती की बघू होतंय का नाही काय. मी तर प्रार्थना केली, बघू होतंय का नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ज्यावेळेस वचन तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या हृदयपटलावर कोरलं जातं त्यानंतर ते आपल्यामध्ये काय करतं? कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. आता ज्या कंपनीमध्ये मी आता काम करतो त्या कंपनीमध्ये दर महिन्याला आमचं काय असतं? एक मोटिवेशन आमचं हे असतं, एक सेशन असतं. आम्हाला पुणे या ठिकाणी येतात तिथे एक मोटिवेशन स्पीकर बोलवतात. तिथं म्हणजे त्या स्पीकरची फी खूप असते म्हणजे लाखामध्ये ते फी घेतात आणि ते काय करतात तिथं आम्हाला काय करतात? ते मोटिवेशन करतात. कारण का महिनाभर आम्ही सगळे म्हणून काय करतात तिथं चांगलं आणि जोरात काम करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं आम्हाला काय सांगतात? तुम्ही असं काम केलं पाहिजे, तुमचं टार्गेट हे. आम्हाला खूप उदाहरण देतात. आम्हाला बिल गेट्स वगैरे म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं काय करतात? उदाहरण देतात. कशासाठी? तर आम्ही काय म्हणा आमच्यामध्ये काय करतात? ते हवा भरतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशासाठी की आम्ही महिन्यामध्ये पुन्हा काम करावं. पण जे पण तिथं ऐकतात त्यानंतर जेव्हा तिथून ते बाहेर पडतात त्यानंतर मी खूप लोकांना बघितले जे माझ्यासोबत असतात ते खूप निराश असतात. त्यांना आता जर त्यांना मी विचारतो की काय निराश आहेस? तो आता एवढं ऐकलंस मग तू आता निराश तरी पण काय?
तरी पण देव म्हणतात अरे तेवढंच असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, म्हणजे येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा येशू तुम्हाला काय करतो, त्यांचा पुत्र होण्याचा अधिकार देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोण आहे? पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणजे आता देवाचं एक दुसरं वचन काय सांगतं की म्हणजे मी संदेशामध्ये ऐकले म्हणजे दुसऱ्या की आपण गुलाम आहे, आपण म्हणजे देवाने आपल्याला म्हणजे आपल्यावर अपॉइंटमेंट केलेलं कोणतरी एक अधिकारी असं नाही, तर आपण कोण आहे? पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुत्र आहे तर आपण कोण आहे? अधिकार सगळे कोणाचे? प्रेज द लॉर्ड. पुत्राचे. हालेलुया. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला माहिती आता आपण जर विश्वास ठेवतो तर तो विश्वास आपल्याला काय आहे, आपण म्हणजे मी खूप सारे संदेश असे ऐकले की आपण विश्वास ठेवला पाहिजे, तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या जीवनात असं होणार तसं होणार. पण होतं काय, बाहेर गेल्यानंतर तो विश्वास मिळून जातो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला विश्वास कुठून येतो? तर वचनाद्वारे. ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता ते वचन तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अंतःकरणामध्ये त्याला साठवून ठेवून ते आपल्या हृदय पटलावर त्याला ठेवून आणि ते ग्रहण करून त्यानंतर आपण काय करतो, विश्वासात वाढतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला आता वचनानुसार काय सांगितले की देव आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सुखलोकामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास आहे की आपण सुखलोकात जाणार आहे? प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाला वाटतं विश्वास आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यासोबत बघा की आता ज्यावेळेस बघा देव आपल्या जीवनामध्ये काम करतो, देव आपल्या जीवनामध्ये इन्स्टंट काम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इन्स्टंट म्हणजे कसं काम करतो तुम्हाला माहिती आहे? बर्थलमय माहिती आहे? बर्थलमय काय होतं त्यावेळेस जिथे तो चमत्कार घडला तो येशूने इन्स्टंट केला का म्हणला की नंतर या मी तुमच्याकडे नंतर प्रार्थना करतो नंतर बरं होईल असं झालं का? काय झालं तिथे? इन्स्टंट काय झालं? इन्स्टंट चमत्कार झाला. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या जीवनामध्ये इन्स्टंट काम करण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याची वचन आपल्याला काय करायचं? ग्रहण करायचं. देव आपल्या सगळ्यांच्या आहे काहीतरी अद्भुत कृत्य करून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला पुत्र होण्याचा अधिकार देतो आणि त्या अधिकाराने जर आपण पुत्र आहे तर आपण स्वर्गाचे कोण आहे? वारिस आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जर स्वर्गाचे वारिस आहे तर स्वर्गामध्ये आपण सगळेजण असणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचबरोबर बघा आपण खूप ठिकाणी मी ऐकलं की आपण म्हणजे पाप नाही केलं पाहिजे. ही गोष्ट एकदम सत्य आहे. बरोबर. आपण पाप नाही केलं पाहिजे. आपण देवाच्या जेवढे आपले जे नियम ठेवले त्या नियमानुसार आपण काय केलं पाहिजे? आपण कंटिन्युअसली चाललं पाहिजे. पण होतं काय, आपण कधी आपण कंटिन्यू चालतो आणि कधी आपल्याकडे चुकून एक पाप होतो. प्रेज द लॉर्ड. होतं का असं झालं का महिनाभर एकदम होलीनेस असं होतं. नंतर होतं काय तर एखादं छोटंसं पाप आपल्याकडं होतं. बरोबर. आपल्याकडे जसे हत्यार आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणते हत्यार आहेत? प्रेज द लॉर्ड. माझे आत्मिक. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे खूप सारे आत्मिक हत्यार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे सैतानाकडे जे हत्यार आहेत ते म्हणजे दोष लावणे. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे जेव्हा पण छोटं कोणतेही पाप होतं तेव्हा सैतान आपल्याला काय करतो? आपला दोष दाखवतो की बघ तू काय केले, चुकीने केला. दोष ही अशी गोष्ट आहे की आपल्याला देवापासून काय करते? दूर ठेवते. जेव्हा पण आपल्याकडून पाप होतो तेव्हा आपण विचार काय करतो की मी त्या लायक नाही, मी प्रभूच्या जवळ जाण्यासाठी काय आहे? लायक नाहीये. म्हणजे सैतान आपल्यामध्ये काय करतो? दोष पेरतो. पण जेव्हा पण आपल्यामध्ये सैतान दोष पेरतो तेव्हा त्या दोषापासून निघण्यासाठी आपल्याला अनुग्रह आपल्यामध्ये काय करतो? काम करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पण आपल्याकडून कधीही पाप होईल आपण जर देवाच्या अनुग्रहाच्या खाली गेलो तर देवाचा अनुग्रह आपल्यावर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला दोष जेव्हा निघून जातो आपण देवाच्या समोर काय करतो? आपण प्रार्थनेत वाढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचबरोबर बघा देवा येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर होता तेव्हा क्रूसावर त्याने काय केलं? आपला संपूर्ण स्वभाव आपला काय केला? येशूने घेतला. जे क्रूसावर आपण जाणार होता येशू आपल्या बदल्यात काय झालं? येशू ख्रिस्त गेला. जिथं आपण मरणार होतो तिथं आपल्या ठिकाणी काय झालं? येशू ख्रिस्त मरला गेला. जिथं आपण गाडलं जाणार होतो येशू आपल्यासाठी काय गेला? गाडला गेला. जिथं येशू विजय आहे तिथं आपण कोण आहे? विजय. प्रेज द लॉर्ड. जिथं आपण पुत्र आहे तर पुत्राचे संपूर्ण अधिकार कोणाकडे? आपल्याकडे. देवाने सांगितलं तुम्ही माझ्या नावाने मी जे केलं आहे त्याच्यापेक्षा आपण अद्भुत कार्य तुम्ही काय करणार आहे? माझ्याद्वारे करणार आहे. तुम्ही जर विश्वास ठेवताय तर तुम्हीही ज्या पुत्राच्या अधिकारामध्ये ऍक्टिव्ह होऊन आपल्याला काय करायचंय ते काम आपण देवाच्या कामासाठी आपण करून आपण सुखलोकामध्ये काय करणार जाणार. प्रेज द लॉर्ड. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला अधिकारामध्ये काय करायचं? ऍक्टिव्ह व्हायचं. आता मी खूप संदेश ऐकले की आपल्याला काय करायचं? विश्वासामध्ये वाढायचं. विश्वासात वाढायचं. तुम्ही विश्वास ठेवा. बरोबर. पण ते काय करतात? विश्वासामध्ये वाढू शकत नाही. मी खूप लोकांना बघितलं की वर्षोनुवर्ष 10 वर्ष झालं ते काय करतात? एकाच समस्येमध्ये रोज येतात प्रार्थना करतात आणि काय करतात?
काय करतात पुढं परत एकदा निराश होतात. प्रेज लॉर्ड. निराश होतात कारण का त्यांना त्याचं मूळ माहित नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपलं मूळ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय? त्या मुळावर गाव आलं त्याचे वचन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मगाशी सांगितलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला काय करणार आहे बंधनमुक्त आहे. सत्य म्हणजे काय वचन आहे. जेव्हा तुम्ही वचनावर चालता वचन तुमच्या जीवनामध्ये घेऊन तुम्ही जेव्हा ते वचन स्वीकारता तेव्हा तुम्ही काय करतात विश्वासामध्ये तुम्ही वाढताय. प्रेज लॉर्ड. आणि मी विश्वासाने सांगतो की आपण हे सगळे जण काय असणार आहे सुखलोकामध्ये स्वर्गामध्ये आपण असणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण का आपण पुत्र आहेत तर आपण स्वर्गाचे वारीस आहे. आपण जर स्वर्गाचे वारीस आहे तर आपण पृथ्वीसाठी नाही तर आपण स्वर्गासाठी बनवलेले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करून आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूजी सर्वांना नाव तुझ्या हातात दिले. प्रभूजी जे वचन प्रभूजी आज आम्ही ऐकले की जे आम्ही प्रभूजी स्वर्ग आम्ही प्रभूजी सुख लोकात असणार प्रभूजी आमचा विश्वास आहे. आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यात आम्ही सर्वजण पुढे सुख लोकात असणार प्रभूजी. धन्यवाद प्रभू तुझ्या नावावर. प्रभूजी आम्ही विश्वास ठेवतो की प्रभूजी आम्ही सुख लोकात तुझ्या सोबत असणार प्रभूजी. प्रभूजी जे निगेटिव्ह विचार आहे प्रभूजी जे निराश करणारे विचार आहेत प्रभूजी आम्ही धमकावतो ख्रिस्त येशूच्या सर्वांना तुझ्या हातात घे प्रभूजी. आणि सर्वांना त्या विश्वासात वाढण्यासाठी मदत कर. सर्वांना प्रभूजी त्या वचनावर विश्वास ठेवतात वाढण्यासाठी मदत कर प्रभूजी. सर्वांचा ताबा घे प्रभूजी. आणि सर्वांच्या जीवनामध्ये तुझा आणि तुझाच गौरव प्रभूजी होत राहावा. धन्यवाद देतो बाबा तू प्रार्थना केलीस. एकदम तुझे सर्व वेळ मी तुझ्या हातात देऊ कारण येशू ख्रिस्त त्याच्या सुंदर पवित्र आणि गौरवाने प्रार्थना केली म्हणून काही केले आहे. आमेन. आमेन. तुझे सर्व ब्रदर चालू हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसं सुरुवातीलाच मी म्हणलो की कामकरी तयार होत आहे. तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. हालेलुया. तुमच्या टाळ्या कमी पडतात. हालेलुया. आपण एकमेकांची प्रोत्साहन जर दिलं तर ते प्रभूच्या वचनामध्ये अजून वाढणार आहे आणि प्रभूच्या राज्यासाठी गौरवी राज्यासाठी प्रभू कामकरी उभे करणार आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपल्यामध्ये सिस्टर आहे ते यावेळेस गीत सादर करते. Hallelujah. Praise Lord. Praise Lord. ऐ मेरे मसीहा, ऐ मेरे हमदम, ऐ मेरे मसीहा, ऐ मेरे हमदम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना गम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना कम, थामे रखता मुझको पल पल कदम कदम, थामे रखता मुझको पल पल कदम कदम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना कम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना कम, ऐ अंबर के राजा धरती पे तू आया, ऐ अंबर के राजा धरती पे तू आया, इस पापी संसार के खातिर अपना खून बहाया, इस पापी संसार के खातिर अपना खून बहाया, ऐ मेरे मसीहा, ऐ मेरे हमदम, ऐ मेरे मसीहा, ऐ मेरे हमदम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना कम, तेरी पाक मोहब्बत कभी होती ना कम, देखेंगे तेरी चाहत ये आँख हुई पूर्णम, देखेंगे तेरी चाहत
पूर्णम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम जीवन के रस्तों में मुझको है संभाले जीवन के रस्तों में मुझको तू संभाले तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तेरे हुक्म से तूफान एक पल में जाए थम तेरे हुक्म से तूफान एक पल में जाए थम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तू जीवन की रोटी तू जीवन का पानी तू जीवन की रोटी तू जीवन का पानी तू है अव्वल तू है आखिर यीशु तू लासानी तू है अव्वल तू है आखिर यीशु तू लासानी यीशु तू लासानी तेरी रहमत से हम बरसे हैं छम छम तेरी रहमत वाला बरसे हैं छम छम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम ऐ मेरे मसीहा ऐ मेरे हमदम ऐ मेरे मसीहा ऐ मेरे हमदम तेरी पाक मोहब्बत कभी होती न कम 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 Praise the Lord. Hallelujah. खरोखर कुटुंबियांच्या जबाबदारीविषयी याच्यापेक्षा उत्तम संदेश होऊ शकत नाही. हालेलुया. प्रभूचा धन्यवाद या सर्व गोष्टीबद्दल. याच्या पुढचा शब्द आहे एली एली लमा सबक्तनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी खरोखर प्रभूचा आभारी आहे की प्रभूने मला ही संधी दिली. प्रथमतः मी बाळासाहेबांचे आणि सिस्टरचे देखील आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. त्यांना आजवर कष्ट घेतलेले आहे शिष्य घडवण्यासाठी आणि ही वेळ आहे त्यांना प्रतिफळ मिळवून देण्याची. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती खेळलेला होता त्या खेळल्याच्या नंतर आपण पाहतो की 3 शब्द आपण यावेळेस झालेले आहेत आपले त्या वचनावरती आपण बोलून पण झालेलं आहे की हे बापा याला क्षमा कर आणि मी तुला खचित सांगतो की तू आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील आणि बाई हा पहा तुझा मुलगा आणि ही पहा तुझी आई. या वचनावरती आपलं बोलून झालेलं आहे. आणि 4था शब्द आहे की एली एली लमा सबक्तनी. हे बाप्पा तू माझा त्याग का केलास. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. वचन काढूया लूका सुवर्तमान त्याचा 15वा आणि 34वा वचन आपण काढूया.
वाचा कोणीतरी लूक 15:34. ओके, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मार्कुस शुभवर्तमान 15वा अध्याय 34वा वचन. मार्कुस शुभवर्तमान अध्याय 15 ते 34 वचन. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यावेळेस बायबल असं सांगतं की सुमारे 9व्या तासाला येशू ख्रिस्त मोठ्या आवाजाने आरोळी मारून पित्याला असं म्हणत आहे की हे स्वर्गीय पिता, तू माझा त्याग का केलास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण पाहतो की तुम्ही ज्यावेळेस क्रूसाकडे पाहता त्यावेळेस त्या क्रूसाचा उद्देश किंवा त्या जो संदेश आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेस आपण क्रूसाकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या क्रूसाचं प्रतीक म्हणून आपल्याला त्यागाची यावेळेस आठवण होते. हालेलुया. जर स्वर्गीय पित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती खेळलं नसतं तर त्याच्या त्या बलिदानामुळे आज आपण या ठिकाणी बसलेलो नसतो. कारण ज्यावेळेस बप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला लांबूनच आपल्याकडे येऊन पाहताना म्हणतो की हा पहा देवाचा कोकरा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं त्याला उद्देशून का म्हटलं? कारण यशायाच्या ग्रंथामध्ये त्याच्याविषयी असं लिहिलं गेलेलं आहे की यशायाचा ग्रंथ असं सांगतो की मनुष्याने टाकलेला तुच्छ लेखिलेला आणि लोके ज्यावेळेस त्याच्याकडे पाहत होती त्यावेळेस लोक त्याच्याकडून तोंड फिरवत होती. कारण बायबल असं सांगतं की त्याच्या चेहऱ्यावरती ती शोभा नव्हती, ती रूप नव्हतं आणि ते जे दिसलं होतं ज्याचं स्वरूप होतं ते अगदी अक्राळ आणि विक्राळ झालं होतं. कारण त्याच्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या त्याला चपडाक मारल्या गेल्या होत्या किंवा ज्या घोड्यानं त्याला मारण्यात आलं होतं त्याच्या शरीराचे हाल करण्यात आले होते. आणि बायबल असं सांगतं की त्याच्या चेहऱ्यावरून काट्याचा मुकुट घातल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून रक्त ओघळत होतं. त्याचं शरीर पूर्णतः रक्तबंबाळ झालेलं होतं. असल्या परिस्थितीमध्ये त्याला सुमारे 9व्या तासापर्यंत त्या क्रूसावरती लटकवलेलं होतं आणि घळाघळा ते त्याच्या शरीरामधून वाहणारं रक्त आणि वरून डोक्याला लागणारी ती 9व्या तासाची सूर्याची जी असते जे आग ज्याला आपण म्हणतो किंवा जे ऊन म्हणतो ते अवघड त्यानं आपल्या शरीरावरती आपल्या जीवावरती त्याने घेतलं होतं. आणि अशा वेळेस त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये असणारा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती लटकलेला आहे. तो आपल्याला पित्याला म्हणत आहे की हे पिता, तू माझा त्याग का केलास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस मोठ्या हृदयापासून ज्यावेळेस पित्याला हे हाक मारत आहे त्यावेळेस त्या पित्याला वाईट वाटलं नसेल का? असं तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोण आज आहे की जो पिता आहे की जो आपल्या लेकराला ज्याला दुःख देऊन त्याला आनंद मिळत असेल? आहे कोणी? बायबल तर असं सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला स्वर्गातून भविष्यवाणी आणि आकाशवाणी झाली की हा माझा परमपुत्र मला अतिशय प्रिय आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावरचं क्रूर मरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं. प्रेज द लॉर्ड. आणि हेच पित्याला योग्य वाटलं. कारण बायबल सांगतं की आपल्याला माहिती नव्हतं की आपण मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे बहुगुण गेलो होतो. आपल्याला ते माहिती नव्हतं आपल्याला कुठे जायचंय, नेमकं आपल्याला मार्ग ठाऊक नव्हता. लोक आज आपण पाहतो योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय 16 वचन असं सांगतं की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याला आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्या नावावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं देवाने का म्हटलं? आज ज्यावेळेस तुम्हाला आणि मला ज्यावेळेस काही दुःख होतं, काही वेदना येतात, काही आजार येतात तर त्या आजारांमध्ये आपल्याला नेमकं कळतं की हे प्रभू तू कुठे आहेस. म्हणतो की ना म्हणतो आपण, तुम्ही माझ्यासोबत आहात. हालेलुया. तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहे. हालेलुया. म्हणतो की ना म्हणतो. एखादा आजार आला त्यावेळेस म्हणतो प्रभू तू कुठे आहेस, मी तुझी प्रार्थना करणार आहे. प्रभू मी प्रार्थनेला जाणार आहे, मी लोकांसाठी विनंती करणार आहे. प्रभू मी ह्या गोष्टी केल्यात. प्रभू मी तुझ्या कार्यासाठी झटलो. प्रभू मी सुवार्ता सांगत आहे. म्हणतो की ना म्हणतो आपण. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की प्रभू तू कुठे आहेस, मी आजारामध्ये, मला तुझी गरज आहे. त्यावेळेस देवा आपला त्याग करतो? नाही. देव आपल्या शेजारी असतो, आपल्या जवळ असतो.
तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला काय करेन, उत्तर देईन. एवढा जवळ तो आपल्या जवळ आहे. पण आपण म्हणतो की प्रभू तू कुठे आहेस. अर्थात ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख होतं, आपल्याला वेदना होत्या, त्यावेळेस आपण म्हणतो की प्रभू परमेश्वराची आठवण करतो की न करतो. पण केवळ प्रभू परमेश्वराची आठवण करून तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं द्वार कोण आहे, मीच आहे. हालेलुया. माझ्याकडे आल्या वाचून स्वर्गामध्ये कोणी जाऊ शकत नाही. हालेलुया. हेच ते त्यागाचं प्रतीक आहे, जे परमेश्वरानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे युगाच्या अगोदर पासून स्थापिलेली योजना आहे, जी ख्रिस्तामध्ये आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. हालेलुया. कारण ज्यावेळेस आपण क्रूसाकडे पाहतो, त्यावेळेस त्या क्रूसाकडे ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस हे नक्की समजून जावा की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती अर्पण झालेला आहे. आणि आज आपण ठामपणे म्हणू शकतो की मी येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चाललेलो आहे आणि माझी खात्री आणि माझा विश्वास आहे की ज्या ती प्रभूच्या नावावरती मी विश्वास ठेवलाय, त्या ती स्वर्गाचं राज्य माझं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगतं की येशू ख्रिस्ताला त्या वेदना, त्या त्रास, त्या ज्या गोष्टी सहन करायच्या होत्या, त्या कशासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी. जशा प्रकारे बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की जगाचं पाप हरण करणारा हा पहा देवाचा कोपरा. त्यानं जगाचं पाप घेतलं की नाही स्वतःवरती. त्यानं तुम्हाला आणि मला जी शिक्षा होणार होती ती स्वतःवरती त्याने घेतली आणि तो क्रूसावरती अर्पण झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे कोणत्या गोष्टीची कमी होती, तर त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. स्वर्गामध्ये लाखो दिव्य दूत त्याच्या चरणाजवळ बसून त्याची उपासना आणि आराधना करतात. पण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी या जगावरती, या पृथ्वी तलावरती आला आणि त्यानं क्रूसावरचं ते क्रूर म्हणून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आवाज येत नाही तुमचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त. आपण म्हणतो ना की तुमचा कित्येक लोक प्रश्नाला आपल्या ज्यावेळेस ख्रिस्ती जीवन आपण जगामध्ये जगतो की तुम्ही काय म्हणता, सारखी प्रार्थना करा, प्रभूवरती विश्वास ठेवा आणि प्रभू तुम्हाला आल्यानंतर, प्रभूकडे आल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल, आनंद मिळेल, स्वर्गाचं जीवन मिळेल. प्रश्न लोक विचारतात की नाही, आपण सांगतो. लोक विचारतात हो असं होतं का, तर हो असं होतं. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. हालेलुया. आपल्याला फक्त त्याच्या नावावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण बायबल असं सांगतं की जितक्यांना त्याच्या नावावरती विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती खेळला जात होता आणि त्याच्या शरीरामध्ये ज्यावेळेस रक्ताच्या थारोळ्यामध्ये असताना तो असं म्हणतोय की हे स्वर्गीय पिता, तू माझा त्याग का केलास. तर पित्याला हे दाखवून द्यायचं होतं की मी आपल्या पुत्रापेक्षा जास्त प्रीती माझ्या लोकांवरती करत आहे. हालेलुया. जी आज नरकाच्या अग्नीमध्ये जाण्यासाठी जे सिद्ध आहे, तर ह्याच्यासाठी मला ही योजना आखली पाहिजे. हालेलुया. लोकांकडे आशा नव्हती, लोकांकडे तो मार्ग नव्हता, लोकांकडे जे आशीर्वादाच्या गोष्टी त्या गोष्टी नव्हत्या. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने त्या गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहेत. हालेलुया. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती अर्पण झाला. आणि ज्या वेळेस आपण क्रूसाकडे पाहतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला हे स्वतःला जाणीव करून द्या की ज्या प्रभूवरती मी विश्वास ठेवतो तर तो प्रभू कोणी साधारण नाही. तो ज्या मी स्वर्गीय पित्यावरती, परमेश्वरावरती विश्वास ठेवतोय तो कोणी साधारण नाही. तर त्यानं आपला एकुलता एक पुत्राला माझ्यासाठी त्यागलेला आहे. हालेलुया. म्हणजे इतकं तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. त्या दलदलीच्या चिखलातून आणि नरकेच्या शिक्षापासून आपल्याला त्यांना वाचवलं. जी शिक्षा आपल्याला मिळणार होती त्यांना आपल्या स्वतःवरती घेतली आणि क्रूसावरती अर्पण झाला. अवघ्या जगाचं पाप घेऊन क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्त लटकला होता आणि तो म्हणत आहे की हे बाप्पा, तू माझा त्याग का केलास. हालेलुया. त्यावेळेस स्वर्गीय पित्याला त्याचे अश्रू वाहत असतील. तो म्हणत असेल की माझा परमप्रिय पुत्र, मी त्याला क्रूसावरती खेळत आहे. हालेलुया. त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या की एक बायबलचे अभ्यासक असं सांगतात की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस क्रूसावरती खेळलेला असेल त्यावेळेस परमेश्वरला वाईट वाटले असेल आणि ज्यावेळेस त्यानं नजर आपली फिरवली असेल, अर्थात आपल्या पुत्राला होणारी शिक्षा त्याला पाहत नसेल, त्याचे हाल झालेले त्याला पाहत नसतील, त्यावेळेस त्यानं नुकतीच स्वर्गीय पित्यानं नजर फक्त फिरवली असेल कारण आपल्या पुत्राचं दुःख त्याला पाहत नसेल. म्हणून त्यानं नजर फक्त एका दुसऱ्या दिशेला त्यानं केली असेल आणि तो रडत असेल माझ्या पुत्राला खेळलं जात आहे. हालेलुया. आणि तो क्षण होता आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की हे पिता, तू माझा त्याग का केलास. असा प्रश्न तो
आपल्या स्वर्गीय पित्याला विचारत आहे आणि देवाला हे दाखवून द्यायचं होतं की ह्या त्याग, त्या सगळ्या गोष्टी जे हालहाल करण्यात आलेले आहेत ते हालहाल करणे तुमच्या आणि माझ्यासाठी होतं. प्रियांनो, आज आपण आपल्या स्वतःला या गोष्टीची जाणीव करून घ्या की मी या ठिकाणी बसलेलो आहे. माझं जीवन पूर्वीचं कसं होतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या केवळ त्याच्या नावावरती विश्वास ठेवलेला आणि त्याच्या त्यागामुळे आज मी इथं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याच्या वेळेस तुम्ही या गोष्टीचा विचार करता त्यावेळेस मनाला आठवण करून द्या. कित्येक लोक आपल्या भूतकाळाच्या जीवनामध्ये गोष्टीमध्ये अडकले असतील की या गोष्टी की प्रभू मी असा होतो, प्रभू मी तसा होतो आणि या गोष्टी माझ्या जीवनामध्ये सुखकारक होत्या. भले आज ख्रिस्तामध्ये आलोय पण मला थोड्याशा काही गोष्टींना त्रासामधून सामोरं जावं लागत आहे किंवा माझ्या जीवनामध्ये काही जे आशीर्वाद आहेत माझ्यापासून दुरावले गेलेले आहेत. पण आशीर्वादापेक्षा अधिक जी उत्तम गोष्ट आहे ते ख्रिस्तानं तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या पुरुषावरती पूर्ण केलेले आहे आणि स्वर्गामध्ये त्याचं प्रतिफळ आपल्याला ठेवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा त्याग साधा सुद्धा नाही प्रियांनो, कारण परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. ज्या अर्थी तुम्ही त्या परमेश्वराच्या नावाची घोषणा करता आणि त्याला म्हणता की प्रभू परमेश्वरा की तू ज्यावेळेस मला वेदना होता, दुःख होता, तर प्रभू परमेश्वरा तुझा एकुलता एक पुत्र माझ्यासाठी त्या क्रूसावरती अर्पण झालेला आहे. हालेलुया. आणि या क्रूसावरती अर्पण झालेल्या प्रभू येशू ख्रिस्त खरोखर त्याच्या ज्या शब्दामध्ये जे आक्रोश होता किंवा जी आरोळी होती आपल्या पित्याला बरोबर किंवा पित्याला हात मारण्याची, तर ती अतिशय आपण खूप लाईटली घेतो. आता आपण म्हणतो की फक्त की तू माझा त्याग केला, असे शब्द बोलून आपण राहतो, पण ते शब्दापेक्षा कितीतरी पटीनं अधिक त्याच्या वेदना होत्या. त्या अगदी असह्य वेदना होत्या आणि त्या असह्य वेदना तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने सहन केलेल्या आहेत. हालेलुया. हे त्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्या हृदयाला आज ठणकावून सांगा की मी साधारण नाहीये, तर मी त्या ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने विकत घेतलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही देवाची योजना होती, म्हणून तर आज आपण या ठिकाणी आहोत. हालेलुया, प्रभूची स्तुती असो या सर्व गोष्टीबद्दल. या आपले नेत्र बंद करूया, त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया, धन्यवाद येशू. थँक्यू मास्टर्स. हालेलुया. खाता शबारियां रजा खातारियां थोरबो शबारी खातारिया स्वीकारता दरबोंदे. धन्यवाद करतो तुझ्या नावाची महिमा स्तुती आणि प्रशंसा करतो पिता. तुझ्या पवित्र आणि गौरवी नावाला यावेळेस आम्ही उंचावतो. यावेळेस पिता ओ प्रभू तुझ्या गौरवी नावाची आम्ही स्तुती करतो दे बाप्पा. ओ प्रभू ज्या वेळेस दे बाप्पा आम्ही त्या क्रूसाकडे पाहतो पिता परमेश्वराच्या, तर त्यावेळेस दे बाप्पा आम्ही ते त्यागाचं प्रतीक म्हणून आम्ही पाहतो पिता परमेश्वराच्या. कारण तुझा एकुलता एक पुत्र आम्हा सर्व मानव जातीसाठी दे बाप्पा देवाचा कोकरा म्हणून अर्पणला गेला होता पिता परमेश्वराच्या. आज तुझ्या त्या त्यागामुळे आम्ही या ठिकाणी आहोत दे बाप्पा. आणि ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने तुझी विकत घेतलेली मंडळी दे बाप्पा तुला धन्यवाद देत आहे पिता परमेश्वराच्या. ओ खरोखर या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो पिता. ओ प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोललेला आहे दे बाप्पा. आम्ही नव्हे तर देवा आमचा आत्मा आमच्या दे बाप्पा तुझ्या लोकांशी संवाद साधत आहे पिता परमेश्वराच्या. आम्ही धन्यवाद देतो या सर्व गोष्टीबद्दल, या वचनाबद्दल दे बाप्पा. इथं जमलेला प्रत्येक व्यक्तीला दे बाप्पा या वचनाच्या द्वारे देवा तू आशीर्वादित कर. आणि ज्या वेळेस दे बाप्पा हे आपल्या मनामध्ये आठवण करतील आणि क्रूसाकडे पाहतील त्यावेळेस या शब्दाची आठवण करून दे की त्यांना प्रभू की तुमच्यासाठी माझा एकुलता एक पुत्र त्या क्रूसावरती लटकवला गेलेला आहे आणि खरोखर त्याच्या अनमोल रक्ताने आम्ही विकत घेतलेले लोक आहोत पिता परमेश्वराच्या. या वचनाची आम्ही नेहमी आठवण ठेवावी आणि त्या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची आठवण राहावी यासाठी देवा तू मदत कर अशा मी तुला विनंती करतो दे बाप्पा. धन्यवाद देतो. आमची प्रार्थना देवा तू ऐकलीस. आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या सामर्थ्याने पवित्र नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन.